नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां दध्यान्धकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विदतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान देवदेव दत्त गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबली गुरुनाथ महाराज सर्वाई भगवान संकटमोचन हनुमान हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे जन्म कर्मे मे दिव्यं हव्यं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। माझे आजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त। तो चालिला संगना चळे देहाचा देहान कळे मग पंचत्वे तव मिळे माझेच रूपे। अर्जुना माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहे अर्थात इतरांना प्राप्त होणे आणि करता येणे अशक्य आहे असे जो जाणतो तो देहाचा त्याग करून पुन्हा जन्माला येत नाही तर तो मजपद प्राप्त होतो। मी जन्मरहित असून तो मजप्रत येतो। मी जन्मरहित असून जन्म घेतो आणि निष्क्रिय असूनही माझे कर्म करणे असे हे माझे अविकार स्वरूप जो जाणतो तो श्रेष्ठ आणि परममुक्त जाणावा। तो जीवनमुक्त प्रारब्धासेपर्यंत प्रपंचात असला तरी संग कर्मसंगाने भ्रष्ट होत नाही किंवा देहधारी असतानाही देहभावाने बद्ध होत नाही। तेव्हा त्याचा देह हा पंचमहाभूतात्मक विलीन होतो तेव्हा तो माझ्या निरुपाधिक स्वरूपाशी एकरूप होतो। बोल हरी बोल हरी हरी केशव माधव
शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने आणि पवित्र असा महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे. यो मामेव सम्मूढो जानती पुरुषोत्तमा. श्रीमद भगवद्गीतेच्या 15 अध्यायामध्ये भगवान सांगतायत, अर्जुना, मला न जाणणं हे सर्वात मोठं अज्ञान आहे. आणि पुरुषोत्तम म्हणजे उत्तम, पुरुषामध्ये उत्तम पुरुषोत्तम भगवान. आताच्या परंपरेप्रमाणे कोणी स्वामीनारायण संप्रदायाची मंडळी भगवान नारायणाला पुरुषोत्तमाचा अवतार मानतात. तो अक्षर आहे म्हणून त्यांच्या मंदिराला अक्षयधाम, अक्षरधाम नाव आहे. आणि विश्वामध्ये आता हरिराम हरिकृष्णाच्या संस्थेनंतर किंवा एक्सकॉन नंतर तरी स्वामीनारायण संप्रदायाचं पुष्कळाशे मंदिरं विश्वामध्ये आहेत. आणि मंदिरं काही साधारण नाही आहे. अब्जावधी रुपये खर्च करून भगवान पुरुषोत्तम म्हणजे ते स्वामीनारायणला मानतात. तो भगवंताचा एक अवतार आहे असं त्यांची धारणा आहे. आणि म्हणून विश्वामध्ये आता एस्कॉन नंतर हरिराम हरिकृष्णाच्या संस्थेनं श्रीपाद जे काही हरिराम हरिकृष्ण या संस्थेचा प्रचार केला, त्यानंतर हा संप्रदाय करतो आहे. आणि विशेष म्हणजे विश्वामध्ये करणं तेवढं सोपी गोष्ट नाही. श्रीमद भगवद्गीता आणि इंग्रजीमध्ये भाषांतरित करून संपूर्ण विश्वाला प्रभुपाद स्वामींनी दिले. तेव्हा पण विश्वामध्ये आणि श्रीमद भगवद्गीतेचा किंवा आपले भारतीय सनातन वैदिक धर्माचा प्रचार होतो आहे. क्वचित एखाद्याला अशी आणि सद्बुद्धी होऊन हे कार्य करतायत. आपणही सर्व मंडळी सद्गुरू जनार्दन स्वामींचं आणि संतांचं, आपली महाराष्ट्राची भूमी संत भूमी आहे. आणि याच्या प्रत्येक पंचकोशीमध्ये एक तरी कोणीतरी महापुरुष आणि चांगले सुसंस्कार लावण्याचा प्रयत्न करतो, भले कोणत्याही संप्रदायाचे असो. एकच महत्त्वाचा भाग आहे की येणे तेने करून सुखाचा मार्ग समजून सांगणारे. आणि तो नुसतं समजून सांगणार नाही, ते सर्वसामान्यांकडून करून घेणारे जे असतात असे संत वृत्तीची मंडळी आणि हे कार्य करते. आणि म्हणून आपणही या सगळीकडं बंदचं वातावरण असल्यामुळं आपणही ते कार्य करत आहात. पाण्याच्या एक थेंबामध्ये जे पाण्याचे संयोग आहेत ते सगळे आहेत. H2O म्हणजे पाणी. हे जसं विज्ञानानं सिद्ध केले तर समुद्रात बी तेच आहे, आपल्या वंजुळीतल्या पाण्यात पण तेच आहे. म्हणून आपला हा प्रयत्न, माऊलीने सांगितलं की माझा हा प्रयत्न अल्प आहे, तसा हा आपलाही प्रयत्न अति अल्प आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्व मंडळी, सोपान भाऊ आहे, ठाकरे बंधू आहे, अवनकर बंधू आहे, समाधान आहे, संतोष भाऊ आहे, सर्व मंडळी आणि जास्तीत जास्त हे भक्तिमार्गातली श्रवण भक्ती आपल्या घरापर्यंत यावी, विज्ञानाची तशी सोय आहे. म्हणून या मंडळीला आणि धन्यवाद आहे, नमस्कार आहे. आणि भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण, हरिभक्तपरायण शिवराम महाराज, जनार्दन महाराज, लक्ष्मण महाराज, अजय महाराज आणि नवनाथ महाराज, सर्व मंडळी येऊन चांगल्या प्रकारचं संगीताचे साथ देऊन गुरुमाऊलीचं किंवा संतांचं अभंग रूपानं किंवा तत्त्वज्ञानाच्या रूपानं आपल्या घरापर्यंत येण्याचं फार मोठं सहकार्य ही मंडळी करतायत. त्यांनाही नमस्कार आहे. भगवान कोणी असेल, संतोषगिरी महाराज सारखे साधुवृत्ती जे शंकराचार्यांच्या परंपरेतले, त्यांना ओम नमो नारायण आहे. आणि
भाविक बंधू भगिनी घरी पाहत आहेत त्यांना पण जय जनार्दन नमस्कार आहे. एवं सततयुक्ताय भजता प्रीतिपूर्वकम. भगवंतांनी सांगितलंय की प्रीतीनं भजन करण्यासाठी काहीतरी दिव्यत्व आपण पाहिलं पाहिजे किंवा पाहण्यात येतं तेव्हा पुढं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माचे जुळती. त्याशिवाय मन किंवा बुद्धी लीन होत नाही. म्हणून या ठिकाणी भगवान श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय समजून सांगताना 9व्या श्लोकामध्ये सांगते की माझे जन्म कर्म दिव्य आहे. भगवान तर स्वतः सांगतात की मला तसं येणं जाणं नाही, मी जन्मरहित आहे. पण कोणासाठी जन्म घेतो? हरिनारायणं दुरितनिवारम परमानंदम सदाशिव शंकरम भक्त्या जनप्रियकत्वानाम त्वा नारायणम दशम. भगवंताचे श्रीमद भागवतमध्ये 24 अवतार मानले जातात, तर 10 अवतार महत्त्वाचे मानले जातात. 10 अवतारापैकी तसं जर विचार केला तर 4 अवतार देवाने एकच कुळा करता घेतल्या. कच्छ, मच्छ, वराह आणि नरसिंह एकच कुळासाठी, आणि नंतर मग वेगवेगळ्या कुळासाठी एकच असुरल मारण्यासाठी. तेवढं काम झालं, निघून गेले. पण 2 अवतार असे महाराज, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचं सर्वच. भगवान श्रीरामांनी प्रत्यक्ष वैदिक कर्माचा आचार करून दाखवला आणि भगवान श्रीकृष्णाने या आचाराचा प्रचार केला. आणि हा आचार वेळप्रसंगी कसं वागावं, तारतम्य ज्ञान, नित्यानित्य ज्ञान आणि या ज्ञानाचा किंवा या वैदिक कर्माचा उपयोग कसा करून घ्यावा याचं चांगल्या प्रकारचं विश्लेषण श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून, महाभारताच्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून कर्म तर दिव्यचे महाराज, पण त्यावेळेस भगवान काय करायचं सांगेल आणि काही सांगता येत नाही. इकडं आदर्श आहे तर इकडं बोध आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा फार मोठा एक जो चैतन्य संप्रदाय आहे, जो पांडुरंगाच्या कृपेने आणि तुकाराम महाराजाला प्राप्त झाला, तोच संप्रदाय, नाथ संप्रदाय हा ज्ञानेश्वर माऊलीच्या पूर्वजांना प्राप्त झाला. आणि त्या संप्रदायाचा आदिनाथ भगवान शंकर, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती. फार चांगला अभ्यास करून हा आलेख तयार केला आहे की आदिनाथापासून तर आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या आणि मंत्रानुग्रहापर्यंत परंपरा सांगितली आहे. निवृत्ती महाराज वक्ते. आणि म्हणून हे संत चरित्र, देवचरित्र एकच आहे. ते देवाला भक्ताचं महिमा देवाशी पोसावे, जनार्दन स्वामी सांगायचे, आणि देवाचं महिमा भक्ताशी पोसावे. म्हणून या ठिकाणी ते एवढे मला प्रिय आहेत की जे संताचं चरित्र गातात. सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वररामी सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे. सगुण चरित्रे परम पवित्रे. सगुण चैत्र
आता भगवान श्रीरामाला जाऊन म्हणतात 5 लाख वर्ष झालेत. भगवान श्रीकृष्णाला जाऊन बी 2500 वर्ष 5000 वर्ष झाले. पण अजून चरित्र गायण्यात येते की नाही? श्रीमद भागवत म्हणा, श्रीमद भगवद्गीता म्हणा, महाभारत म्हणा, अजूनही ते तसे सांगणाऱ्याच्या माध्यमातून नवच वाटतं. आणि जे तत्त्वज्ञान किंवा श्रीमद भगवद्गीता आहे, हिचं वैशिष्ट्यच असं आहे की जेवढं जेवढं तुम्ही गहिरे पाणी पैठ, वरवर समुद्रामध्ये लाटा दिसतात. जेव्हा तुम्ही काय समुद्र पाहिला असेल तर, पण जसं जसं खाली जाऊ तसं तसं तो स्थिर आहे. गहिरे पाणी पैठ म्हणजेच अत्यंत खाली गेलात तर रत्न मिळू शकतात, कारण तो रत्नाकर आहे. आणि हेच भगवान शांडिल्य महामुनी भक्तीचे आचार्य आहेत, त्यांनी हे सांगितलं की वरवर ह्या मनाच्या लाटा असतातच. एक मन असं आहे की ते फिरणारच आहे, पण एक मन स्थिर आहे. कबीरदास महाराज जातेचं एक पात्र जात असतं ना, आता जातच कळत नाही, ते मनातूनच गेलं, ते जातं गेलं. जातं काय कळतं कोणाला? आता काय समजणार आहे? व्हॉट इज दिस? ते म्हणे हे काय? हे जात आहे. आता नर्मदा परिक्रमा ते ताई विचारते हे काय? म्हणजे आम्ही याच्यावर दळतो, पीठ येतो. अजून आहे खेड्यामध्ये. आणि म्हणून एक पातं स्थिर आहे त्याचं, दुसरं पातं फिरतंय म्हणून त्याचं पीठ होतं. दोन्ही पाते फिरले तर पीठ होईल का? गिरणीत सुद्धा असंच आहे, एक पातं फिरतं आणि दुसरं पातं स्थिर राहतं. एक मन फिरतं, दुसरं मन स्थिर आहे. म्हणून गहिरे पाणी पैठ. आता भक्ती जिज्ञासा असे एक ग्रंथ आहे, म्हणजे पुस्तक आहे किंवा भक्तिशास्त्रातलं, ज्याच्यात शांडिल्य ऋषींनी 84 सूत्र सांगितलं. असं नारद भक्ती सूत्र आहे. आता हे पुस्तक मिळतच नव्हतं. आता ही गोष्ट पुष्कळ वर्षापूर्वीची आहे, 91-92 सालची असेल. तर त्याच्यावर ओशनी आचार्य रजनीशने खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. आम्ही हरिद्वारला गेलो, बऱ्याच ठिकाणी तपास केला, ते पुस्तक म्हणजे अर्थभक्ती जिज्ञासा, अर्थात गहिरे पाणी पैठ. आता ते तर आम्ही एका बुक स्टॉलवाला विचारलं हरिद्वारला, ते म्हणे पुस्तकं असेल पण थोडं तुम्हाला 2-4 तासांनी या तुम्ही परत. विचार त्यांना बी सर्व प्रकारचं पाहून 4 तासानंतर ते पुस्तक सापडलं. आता ते पुस्तक आपण वाचायला लागलो तर आपले श्रेष्ठ गुरु बंद होते. त्याचे ते ओशोचे फोटो पाहिला आणि ते ओशोचं वातावरण त्यावेळेस तुम्ही लहान असताल, तुम्हाला नाही कळणार. त्यावेळेचं वातावरण थोडंसं गावकड होतं त्याच्याबद्दल, त्यांच्याबद्दल असं म्हणून एकेरी शब्द. तर हे काय माधवगिरी महाराज तुम्ही हे पुस्तक वाचता? आता ते वय वृद्ध असल्यामुळे मला काही म्हणता आलं नाही की नुसता त्यांचा फोटो आहे त्याच्यावर. आता तर लेखक कसे त्याचा फोटो राहणार. सिया राममय सब जग जाने, करऊ प्रणाम जोरे जुग पाए. एकाच पुस्तकाने एवढा प्रचार झाला सगळ्या जगात, संभोगातून समतीकडे. पण ज्यांनी वाचलं ते थोडंफार मनन केलं, अर्थात संपूर्ण जगाला वेळ केलं ते सगळं नाही, सामान्याला नाही ना वेळ केलं, म्हणजे बुद्धीला चालना देऊन दिली. संपूर्ण विश्वाला बर सुपर क्लास 1 ते सामान्य नाही ना. राष्ट्राध्यक्ष, मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ त्यांनी सांगितलं गहिरे पाणी पैठ. तोपर्यंत तुम्ही तुमची खोली, विचाराची खोली आणि विचाराची उंची, हे 2 शब्द मामांचे आहेत. तुमची विचाराची खोली खोल गेली पाहिजे, तुम्हाला तेव्हा समजेल का रे हे काहीतरी. तुका म्हणे युक्ती युक्तीची आखोनी, तुका म्हणे युक्तीची आखोनी, तुका म्हणे युक्तीची
संत चरित्र हे दुरून डोंगर हिरवागार दिसतो ना. पहा तुम्ही, आता पाऊस पडला आहे, डोंगर खूप चांगला दिसतो, पण तो दुरून चांगला दिसतो. मग आपण दोन डोंगर चढायला उतरायला त्याला किती साहस लागतं. नर्मदा परिक्रमा करता येते, किती अवघड. पहा जंगलातून जाणं येण्याचं किती अवघड आहे. दिसायला वरून चांगला दिसतो. आणि म्हणून जोपर्यंत आपण कोणत्याही संतांचं असं अंतरंग चरित्र पाहत नाही, खरं सांगतो मला अंतरंगच पाहिलं पाहिजे, बाहेरचं काही पाहायची गरज नाही. स्वामी रामतीर्थ बाजारामध्ये फिरता फिरता एक वेश्या होती, बसली होती सजून दजून. गिरायक येईल वया येतो, त्यांना पाहिलं त्याच्याकडं. त्यांची नजर झाली. ती तिच्याकडे पाहतच राहिली. जाणाऱ्या म्हणते, महाराज काय पाहत आहे? आता लोकांना काय, ते भक्त हसले. असं 3 लोकांना विचारल्यानंतर महाराज, तिलाही वाटलं काय महाराज येते काय माझ्याकडं. सांगितलं जे तत्वज्ञान किंवा जे तुकाराम महाराज बोललेत की वा वा काय सुंदर आहे तू, पण तू एवढी सुंदर आहे तर तुला निर्माण करणारं किती सुंदर असेल. जय जय मा, जय जय मा, जय जय मा, जय जय मा. मी याच्या हा विचार करतोय की तू एवढी सुंदर आहे, हजारो लोकांचं मन आकर्षित करते, तुला निर्माण करणारं किती सुंदर असेल. आणि त्यानं ती सुंदरता निर्माण तत्वज्ञान आहे. ती सुंदरता निर्माण करण्यासाठी तुझी ही मूर्ती आहे. तर तुझी मूर्ती एवढी सुंदर तयार करताना शेजारी त्यानं कोणतरी मूर्ती सुंदर असली पाहिजे, ती तशी करायची. दररोजच कधी कधी शिरापुरी पण खाल्ली. मूर्ती तयार करणार हा अशी मूर्ती तयार करायची, मग ती पाहून तो तयार करताना याचा अर्थ त्याच्या मनात किंवा नसेल मूर्ती, पण मनात आहे ना अशी सुंदर मूर्ती तयार करायची. तुम्ही लेणी पहा ना, काही के लेण्यामध्ये माता भगिनीचं विवस्त्र दर्शन दाखवलं, काही लेण्यामध्ये ना एवढे अलंकार दाखवले. आता डुप्लिकेट अलंकार बघा तुम्ही, ते कृष्ण पाहून राहिलो आपण, बाबा एवढे अलंकार त्यावेळेस होते का? एवढे अलंकार नव्हते, पण ते इतके दाखवून राहिले आता पायाचं ना हातात आणि याच्यात आणि त्याच्यात. अर्थात आहे ते स्त्रियांच्या बाबतीत. म्हणून त्यांनी सांगितलं की अरे मूर्खाओ, मी ते पाहत नाही, ही माऊली जी आहे हिची मूर्ती तयार करताना भगवंताजवळ कोणती तरी चांगली मूर्ती अगोदर असली पाहिजे. त्याच्यामुळे ही मूर्ती तयार केली, म्हणजेच भगवंताची पत्नी लक्ष्मी ही त्याच्याजवळ असली पाहिजे, म्हणून त्यांनी अशी मूर्ती घडवली. आता हे सगळ्याला समजलं की त्यावेळेस तिथालच्या लोकांना, मग त्यांना काय म्हणावं, यो मामे ओ समूडो, मूड येते. आणि आपल्या अतिशय साध्या खालच्या भाषेत मूर्ख. त्यांना कळलं की नाही कळणार. आणि हेच महत्वाचं आहे. श्रीपाद स्वामींनी विठ्ठलपंतांना संसार करायचं सांगितलं, याच्या मागचं काही संकेत असलं पाहिजे ना. आता सर्वसामान्याला उच्चवर्णीयाला कळलं नाही काय. शिदोपंत संन्याशी जावायला घरात घेतलं, काही वाटतं का? अहो म्हणे धार्मिक संस्कार करून घेतले. संस्कार प्रेतावर करतात, घरात ठेवून घेतं कोणी? असे ब्राह्मण टचा कावळ्यासारखे टोचायला लागले, उच्चवर्णीय मंडळी. आणि तो अपमान सहन करून घ्यायचा आणि मग संसार करायचा.
गुरुदेवांची आज्ञा आहे म्हणून त्यांनी संसारात आले ना. त्यांचे तर विभक्त देशी होते ते, विभक्त सेवी होते ते. आणि संसारात पडल्यानंतर आणि मग संतती होणं, पतिपत्नीचा संयोग वियोग होणं, या गोष्टी साहजिक अशा आल्याच त्या पर्यायानं. आणि म्हणून रुक्माईला सांगितलं की आता गुरुदेवांची आज्ञा आहे तर संसार केला पाहिजे, याच्यातून पुढं काहीतरी चांगलंच होईल. हा आपल्याला समजत नाही. ते त्रिकालदर्शी त्यांचं दिव्य कर्म आणि दिव्य त्याची युक्ती कळत नाही. योगी युक्ती उच्चते सदा. त्याचं भगवंताचं आपल्याला पुढचं समजणार नाही. म्हणून आपण संसार केला पाहिजे. संसार केल्यानंतर पहिला मुलगा झाला श्री निवृत्तीनाथ महाराज. शके 1195 आणि इसवी सन म्हटलं तर 25/2/1274 या दिवशी पहिला मुलगा झाला. आणि मूळ नक्षत्रावर जन्म झाला. हे नक्षत्राचं असे की मूळ नक्षत्रावर नाथबाबांचा पण जन्म आहे. याच्यातले पहिले 2 चरण आहेत ते थोडेसे अवघड आहेत. एकीचे 2 चरणाला एक तर आईवडिलांना त्रास होतो, किंवा एक तर पहिले 2 चरणात जर झाला तर आईवडिलांना मुकावं लागतं, असं पण आहे. हे खरं आहे. ज्या अर्थी अभ्यासू लोक सांगतात त्या अर्थी हे मानलंच पाहिजे. म्हणून मूळ नक्षत्राचे 4 चरण आहे. त्यापैकी पहिले 2 चरणात नाथबाबा जन्म आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये निवृत्तीनाथ महाराज जन्म. पण आईवडिलांना किती त्रास, सगळ्यांना, सगळ्या सांप्रदायिक मंडळींनी. आणि श्री ज्ञानेश्वर माऊली चरित्र डोळ्याला पाणी आणण्यासारखं सांगतात महाराज. अष्टसात्विक भाव निर्माण होतात माऊलीचं चरित्र सांगताना किंवा ते पाहताना. अश्रुपात होतो. असं गहनात कर्मणा गती, कर्माची गती गहन आहे महाराज. ते समजत नाही कोणाला. भगवंताने सत्य 3ऱ्या अध्यायात सांगितलं की गहन आहे कर्माची गती, समजूनच घ्या. आणि ती काय पुस्तकात वाचून समजते का? पुस्तकात वाचून नाही. त्याला तुम्ही सांगितलं ना, आता काल शिवरावनं सांगितलं, काहीतरी त्याला ईश्वरी कृपा लागते, एखाद्या सद्गुरूंची कृपा लागते, आणि त्याच्याशिवाय ते आत्मसात होत नाही. सगळेच रागीने गातात, पण मग भीमसेन जोशीच का आवडतं? सर्वच रागीने. किंवा संगीत क्षेत्रामध्ये आता सांगितलं काल की जसराज महाराज प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि बासरी दिली, सगळ्याचं होतं का ते? सगळ्यांनी वाटतं. आणि म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ईश्वरी कृपा काही वेगळी महाराज. वाचून आहे एज्युकेटेड लोक, पण आता खेड्यातून शिकले तर मग पुढं एज्युकेटेड झाले तर चांगलं एखाद्या सुविधा. शहरातल्या मुलीशी लग्न झालं तर ते मग अहो तुम्हाला काय आवडतं? त्याने मला थालीपीठ आवडतं. आता आमची आजी करायची तिकडे मराठवाड्यामध्ये, त्याला गणे म्हणतात. मला कळतं गणे म्हणजे हुरडा असतो, ओंब्या असतात, त्या वाळायच्या म्हणजे भाजून, आणि मग त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे पीठ टाकून त्या थापून त्याला छिद्र पाडून तेल टाकून ते करतात. मग हे कसे करतात मग ते आमच्या आजीला माहिती आहे. तिला जाऊन विचार. सांगितलं आजी ते थालीपीठ कसं करतात, त्याची थेरपी काय आहे? आता आजीला काही इंग्रजी येणार आहे का? पण ते अशी वळण लागलं महाराज ते इंग्रजी शब्द. त्याची थेरपी नाही म्हणे, त्याला चांगलं पीठ मळावं लागतं, पीठ भिजावं लागतं. थेरपीने मला सांगते. सगळं पाहून घेतलं तिनं. तव्याच्या पाठीला तेल लावणं वगैरे वगैरे सर्व. ती गेली दुसऱ्या दिवशी सगळं तयारी केली, गेली तयार करायला. ते काय देखा देखी नाही महाराज.
स्टाईल करणे वाले तुमच्या भाषेत. तिनं पाहिलं का आजीबाईनं ते पदर बांधून घेतला ब्राह्मण समाजाचे. नवरा नसल्यामुळं कुंकू नाही, पांढरे कपडे घालतात स्त्रिया. नवरा नसल्या हिनं दुसऱ्या दिवशी तसे कपडे घातले, पांढरे कपडे. आजीला कुंकू नाही ना, पांढरा कपडा बांध. आणि पाठीला, तव्याच्या पाठीला तेल लावा तर खालून लावा का वरून? आता पाठ कोणती समजावी बरं? ते तव्याची पाठ कोणती समजावी? मारण्याचं तवा आहे. हाय महाराज आले, त्यांना पाहिलं की काय असं काय प्रकार झाला. मी तर अजून जिवंत आहे. पांढरे कपडे नाही नाही. आजीनं थेरपीच माझी अशी सांगितली. मला सांगा असं देखी चालतं का? काय म्हणतात त्याला आपण, अशी प्रतिकृती, डुप्लिकेटपणा काही उपयोगाचं नाही. बनव हे असे राहतं मग आपण असे राहावं. हे असे बसतात म्हणून आपणही असे बसा. हे असं करतात म्हणून आपणही असे कर. असं सगळ्याला जमून. जनार्दन स्वामीचे तपश्चर्यानं पाय गेले म्हणून त्यांना खुर्चीवर बसायला लागलं. परिस्थिती तशी आहे. आणि म्हणून जन्म कर्म अशा दिव्य महापुरुषांचे आणि हे असतात, दिव्य असतात ते असे तत्वतः. माऊलींनी भगवंताने सांगितलं की तत्वात संपूर्ण ते दिव्य तत्व समजून घेतलं पाहिजे. सामान्य महिमा संतांचा लोहे हा सामान्य महिमा संतांचा. दुसरा महिना म्हणजे माघ महिना. माघ महिन्यात जन्म झाला निवृत्तीनाथ महाराजांचा. 2 वर्षाच्या अंतरानं श्री ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला गोकुळाष्टमीच्या दिवशी. आणि चांगला अभ्यास केला आहे. शके 1197, 15/8/1275 म्हणजेच 15 ऑगस्ट दिवशी. आता स्वातंत्र्य मिळत त्यावेळेस 1275. त्यावेळेस रोहिणी नक्षत्र होतं. जनार्दन स्वामीचं अनुराधा नक्षत्र. जनार्दन स्वामींचं महिना अश्विन हा लक्ष्मीचा महिना आहे. रब्बीचं हंगाम. आणि इकडं श्रावण महिन्यामध्ये खरीपाचा हंगाम. सगळीकडं वनस्त्री फुललेली असते श्रावणाच्या. बरेच लोक पावसाचं वर्णन करतात श्रावणातल्या. श्रावण महिना लागला की पावसाच्या धाराचं वर्णन करतात. काही विपरीत करतात. गद्य आहे का पद्य हे समजत नाही अशी वर्णनाची कविता आहे काही. म्हणून घन आये घनश्यामन आये, घन आये घनश्यामन आये, घन आये घनश्यामन आये. घन म्हणजे आबाळ. घन येतात पण घनश्याम नाही येत. मीराबाईचं भजन असलं पाहिजे. आणि म्हणून श्रावण महिना आहे. गोकुळाष्टमीचा जन्म आहे. रोहिणी नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्राचे मध्ये जे जन्माला येतात ते खूप निग्रह असतात. देह जाऊ अथवा राहू प्राप्त करून घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एनी हाऊ कंडिशन असं वर्णन आहे. रोहिणी नक्षत्राचे जे असतं ते टापटीप असतात. तिथल्या तिथं. त्यासाठी तुम्हाला शरदोपाध्याचं राशीचक्र पाहावं लागेल किंवा ऐकावं लागेल. हे जुने लोक काही त्यावेळेस खूप
प्रचार होता त्याचा राशीचक्रामध्ये. त्यांना मग विनोदाचे हे तसं गण आहे, पण त्यांनी विनोदाच्या माध्यमातून एवढं काही सांगितलं ना, ती वृषभ राशीची मुलगी जर दूध आणायला गेली तर ती नटून थटून जाईल, आणि ती जर एखादी कुंभ राशीची गेली, संतोषला राग येऊ देऊ ना, ती लग्नाला गेली तरी ती घरातली का म्हणतात त्याला स्वयंपाकाची साडी घालून दे. गहाळ पसारा काढून ठेवण्याचा प्रकार कुंभ राशीचा, म्हणजे हा पसारा नाही आहे, आपल्यासाठी चांगलं आहे. वृषभ राशीचा रसिक राशी पहा तुम्ही, 3500 दृष्टांत आहे ज्ञानेश्वरीमध्ये. काय निरीक्षण शक्ती असेल विचार करा. 16 वर्षाच्या मुलांना आताची अड्डी नेसता येत नाही, सांगावं लागतं की बटन लाव. आता या मोबाईलच्या नादामध्ये लहान लहान मुलं सुद्धा मोबाईल वापरतात. लगेच उभं राहिलं तरी मोबाईल चालूच. ते मोबाईलच्या नादामध्ये त्यांनी चेन काढायचंच विसरलं. गंगामाई प्रगट झाल्यावर कळलं त्याला की अरे एवढं ते झालं महाराज. आणि म्हणून 16 वर्षाचा मुलगा, म्हणजेच माऊलींचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला, तर हे नक्षत्र खूप चांगलं आहे, ती खूप सुंदर आहे. माऊलीचं सुंदर काय महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा कृतिका हे 3 नक्षत्र मिळून वृषभ रास तयार होते. हे आकाशात दिसतात. हे रात्री रोहिणी नक्षत्र दिसतं, सगळेच नक्षत्र दिसतात. असे खूप 100 ताऱ्याचं एक नक्षत्र आहे, त्याला शततारका नक्षत्र म्हणतात. आणि खेड्यामध्ये म्हणतात तो इच्चू आहे, विंचू आहे. शत ते आमुष्याच्या रात्री विशेष दिसतं. या शततारका नक्षत्रावर लाल बहादूर शास्त्री जन्म. ते असेच थोड्या का पूर्ण चंद्रप्रकाशानंतर दिसत नाही, पण आमुष्याच्या रात्री चंद्र नसल्यामुळे ते नक्षत्र विशेष. आणि त्यातल्या त्यात रोहिणी नक्षत्र, मृग नक्षत्र आणि कृतिका नक्षत्र असं जर टिंबटिंबानं जोडलं तर नंदीचा आकार होतो, म्हणजे वृषभ म्हणजेच बैलाचा आकार होतो. म्हणून त्या असं सांगितलं एका ठिकाणी वाचण्यात आलं की असे जे नक्षत्र आहे, आता कर्क नक्षत्र किंवा अनुराधा, ज्येष्ठ आणि मूळ हे नक्षत्र जोडले तर वृश्चिक रास तयार होते, म्हणजे विंचचा आकार तयार होतो. म्हणून असे नक्षत्रावर नाव दिले. कर्क नक्षत्राचं मीन, एक असे तुला रास वगैरे वगैरे ते 12 राशी सांगितलं आहे. पण ही रोहिणी नक्षत्र जे आहे ते अतिशय, आणि मुळातच रोहिणी सुंदर आहे, चंद्राची पत्नी आवडती. आणि अशा रोहिणी नक्षत्रावर माऊलीची कुंडलिनी पण दिलेली आहे. तर ते निवृत्ती महाराजांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास केला, आणि संत निवृत्तीनाथ महाराजांची आणि माऊलींची पण आणि जन्मकुंडलिनी दिली आहे. तर सांगितलं आहे की ज्ञानेश्वर माऊलीचं जन्मनाव विद्याधर, आणि वृषभ राशींचं पासून सुरू होतं, व अक्षरपासून सुरू होतं. रोहिणी नक्षत्र आहे, वृषभ राशी आहे, शुक्र राशी अधिपती आहे. शुक्र तुम्हाला माहिती आहे, अतिशय प्रखर चांदणी दिसते ना सकाळी सकाळी. दक्षिणायन आज चालू असताना शुक्र चांदणी पूर्वेला दिसते, उत्तरायण सुरू असताना दक्षिण दिसते. यांचा अस्त ज्या वेळेस होतो त्यावेळेस धार्मिक कृत्य करता येत नाही. गुरु, आणि आता गुरु पण दुपारी या रात्री दिसतात, कपाली दिसतात, म्हणजे समोर पाहिल्यानंतर असं म्हणतात. मी पाहायचं असतं. आता उद्या चंद्राची आणि गुरुची युती 25 तारीख, आजच रात्री जवळजवळ दिसते तुम्हाला प्रखर एक चांदणी आणि चंद्रमा. आता हे जर द्वितीयेच्या दिवशी जर आलं तर त्या समाजाला तर एवढा आनंद होतो की ते
त्याला परम भाग्य मानतात. चंद्राचं तुम्ही पाहिलं आता ते त्यांच्या झेंड्यावर सुद्धा ते चिन्ह आहे, चंद्र आणि सान. त्या लोकांना त्याचं फार शुभ आहे. कोणत्याही प्रकारची युती पाहणं चांगलं आहे, नमस्कार करावा. मंत्र आले तर चांगलंच, चंद्राचं मंत्र आलं तर चांगलंच, आणि शुक्राचा मंत्र आला तर चांगलंच. लिहिलेलं आहे मंदिरामध्ये, वाचतं का जरूर? निदान नमस्कार करताना ते वाचा द्यावं. ते जर उग्र झाले तर तुम्हाला माहिती का होत, त्यात फक्त शनी महाराजालाच जाणतात लोक, बाकीच्या नाही जाणत. ते मंडळ आहे महाराज, ते कार्यकारी मंडळ आहे ते, भगवान शंकराचे ते मंडळ बिघडलं तर सर्व अर्थव्यवस्था काय सगळीच व्यवस्था बिघडून टाकतील. सोपं नाही ते. शुक्रस्वामी अधिपती, सर्पयोनी, प्रतिष्ठ. सर्प पाहा तुम्ही, एकदा भोजन मिळाल्यानंतर 18 तास प्रसिद्धीपासून दूर बिळत राहत. माऊली किती विलीनता आहे. थोडं सांगितलं का 750 श्लोकाचं मनुष्यगण, तारीख वगैरे सर्व सांगितलं. हे महत्वाचं आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचा अनुराधा नक्षत्र आहे, अश्विन महिना आहे, तिथी पंचमी, पंचमीचं पंडित, अष्टमीचा विनयशील भक्त, असे वेगवेगळं ज्ञानी. श्रीकृष्ण बरं समजून येत नाही किती ज्ञानी आहेत, यांचं चरित्र समजून येत नाही. बाळपणी खोड्या नको करू, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा रे बाबा रे बाबा रे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. उदात्त विचारसरणी, वृश्चिक राशीचे लोक. कोण काय राशी? मोदी काय? मोदी साहेबांचे राज तर वृश्चिक शनिवार. नरेंद्र, एक नरेंद्र संपूर्ण विश्व हलवलं तत्वज्ञानानं. काही उपमा द्यायला काही हरकत नाही. आपण संपूर्ण विश्वामध्ये आता किती नाव आहे. उदात्त विचारसरणी, सेल्फिश माइंड नाही. जनार्दन स्वामींनी थोडं जरी मिळालं वाटा द्या, कष्ट करून मिळवायचे आणि वाटायचं. हे वृषभराशीचं सुद्धा हेच वैशिष्ट्य आहे की त्यांना दुसऱ्याला खाऊ घालण्यात आनंद आहे. ते आग्रह करणारच. जेवायला जर एखादी वृषभ राशीची मंडळी वाढायला जर असली, अहो घ्या, असं काय करता, अहो घ्या, अहो माझं पोट भर नाही, घ्या माझ्याकरता तरी आहे थोडं. ती जर कुंभ राशी लागतं का घ्यायचं का? हा फरक आहे. आणि मग मेष राशीचं विचारूच नका. गुरुजीनं सांगितलं की मेष राशीचं त्यांची लक्ष्मी आणि मेष राशी एडका मारी धडका. मेष जाऊ द्या. संतोष गिरी महाराजाला विचार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. 2-2 वर्षाच्या अंतरानं सोपान देवाचा जन्म आहे आणि मुक्ताईचा जन्म आहे. 4 मुलं घरात नांदायला लागली. काय नावं ठेवले विठ्ठलपण? ते अभ्यास होते महाराज. मूळ नक्षत्रावर तर मूळ पुरुष कधी येणार? काय लिहिलं जनाबाईने? आणि सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, शिवाचा अवतार, सदाशिवाचा सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, अवघा आनंद झाला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे. असे दिव्य कधी जन्माला आले? यासाठी काय पार्श्वभूमी काय आहे? 48 किंवा 46च्या दरम्यातली
अतिशय पुण्य संचित. तुम्ही महर्षी व्यासांच्या चरित्रात पाहिलं असेल की पारस्य ऋषींची तपश्चर्या आणि द्रवीभूत व्हावी, आपल्या सर्वांना त्याचा उपयोग व्हावा, हा देवता लोकांचा संकल्प आहे. तसाच इथं संकल्प देवता लोकांचा निश्चित असलाच पाहिजे की कलियुगामध्ये हे भगवंताचं ज्ञान श्रीमद भगवद्गीतेचं अतिशय गुह्यातलं गुह्य प्रगट करायचं असेल, सामान्य भाषेत जर प्रगट करायचं असेल, त्यासाठी आता आपल्याला अवतारच घेतला पाहिजे. आणि म्हणून भगवान महाविष्णूंनी अवतार घेतला. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या अवताराच्या बाबतीमध्ये भगवान शंकराचीच कृपा असली पाहिजे. उपेक्षित झाले होते भगवान शंकराचे मंदिरं. आम्ही लहान असताना कोणी मंदिरात जात नव्हते. जायचे लोक तर उगाच शंकराचे मंदिर दुर्लक्षित होते. आम्ही देखील शंकराच्या मंदिरात बिडी प्यायचं शिकलो, सांगायला काही हरकत नाही. पण एकदाच झालं महाराज, आणि ते एका जणानं पाहिलं. ते आमच्या वडिलाकडे आलं. मी लहान होतो. म्हणे तात्या हे पोरं रात्री बिड्या पित होते शंकराच्या मंदिरात. एक गावाच्या बाजूला मंदिर आहे, काही कोणी झाडीत नाही, काही नाही, अशा अवस्था. त्या एकच मुस्कळात मारली. तेव्हापासून काय सुटलं, बिडी तर सुटली, पण बाकीचं कधी मला त्यांनी मारलं. सांगणारा पण त्याचं नाव यादव होत. चांगलं झालं, श्रीकृष्ण कुळातला मिळाला. त्यानं सांगितलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. लहानपणची गोष्ट. महात्मा गांधींना सुद्धा वेडी ओढली तर प्रत्यक्ष त्यांनी आपल्या वडिलांना कबूल केलं की मी असं माझ्याकडून झालं. कबूल करावं माणसाने. ते एक पापाचं प्रायश्चित्त बरं, की आपल्या ज्येष्ठासमोर आपण केलेलं पाप कबूल करावं. ईश्वरासमोर आपण केलेलं पाप कर, काही त्याच्यात तो दोष निघून जातो. नाहीतर त्यांना जर मारलं नसतं तर आतापर्यंत, आता साधू झाल्यावर तर काय मारा, दम मारो दाम मिट जाएगा, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम, बम भोले दे भांग के गोले. लहान लहान मुलं गर्दी येतं पोहणामध्ये. पार्वती पती शिवजी की जय, पार्वती पती शिवजी की जय. पण समाजाला हे मान्य झालं नाही महाराज. त्यांना त्या मुलाचे वय झालं, मोठे झालेत, मौंजी बंधनाची वेळ आली, तरी परंतु समाज त्यांना मान्य की संन्याशाची मुलं भ्रष्ट संतती. संन्यास घेतल्यानंतर मुलं होणं हे त्यावेळेस समाजाला आवडलं नाही. आणि मग कावळ्यासारखे टोचा मारा लागले. एक दिवस चारी भावंड झोपले असताना रखमाई रडत होती. ज्ञानराजाला जाग आली. आई का रडतेस? झोपली नाही अजून? नाही झोपले रे बाबा. बाबा कुठे गेले? ते धर्मसभेला गेले. का बरं? म्हणजे बाबा तुमच्या लहान लहान लेकराला सांगू नये अशा गोष्टी आमच्याकडून घडल्यात. ग्रहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर संन्यासाश्रम स्वीकारला आणि परत ग्रहस्थाश्रम स्वीकारला, हे धर्मपंडितांना मान्य नाही. म्हणून तुझे वडील आम्हाला शुद्ध करून घ्या, आम्हाला परत समाजात घ्या. आणि म्हणून ते धर्मसभेकडे गेले. अजून आले नाहीत. मध्यरात्र झाली तरी निवृत्तीनाथ महाराज जागे झाले. कोण म्हणतो आपण धर्मबाह्य आहोत म्हणून? तिला वाटलं की एवढा गरीब आपली अवस्था आहे, आणि जेवढ्या गरीब मध्ये याच कसा एवढा तुसडा आवाज कसा? नाही आई येते. अरे बाबा असं नाही, ते पंडित आहे, ते धर्माचे अधिकारी आहेत. आणि तिथून आल्यानंतर 12 वाजता 12च्या नंतर आले, सांगे रडायला लागले विठ्ठलपंत की रुक्माई आता आपल्याला जीवनात किंवा धर्मात स्थान नाही, आपल्याला धर्म मान्य करत नाही. आणि मग ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, मग याच्यावर उपाय काय सांगितलं त्यांनी? आणि उपाय नाही सांगितलं त्यांनी. आणि मग एवढा तुम्हाला विषाद निर्माण झाला, आपण कुळ श्रेष्ठच आहे. मग असं करू ना दादा भावा, आपण आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू.
थोडा विषयात तरी तीर्थयात्रेला गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे, अजून एकदा सांगतो की आपली आई गेली असेल, वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जायचं. एक महात्म्य नवग्रहाचे महात्म्य पुस्तकात सांगितलं आहे की एखाद्या वेळेस आपले वडील गेले असेल तर आपल्या आईला 1 वर्षानंतर तीर्थयात्रेला घेऊन जावं मुलांनी. आपली पत्नीचे आई वडील एखादं कोणी गेला असेल तर त्यांना त्यांच्यातल्या एकाला घेऊन जावं. मामाचं कुळत आता जाणतच नाही महाराज. मामा आत्या हे कसे, कुंडलिनी शास्त्र असं सांगतं की तुम्हाला मातुल घालण्याचं द्रव्य मिळणार आहे. असं तुमच्या जीवनात घडतं की नाही? अनुभव घेतला. मामाचे त्यांना कोणी नव्हतं, मामाला भाच्यालाच मिळालं सर. असं किती समाजात पाहायला मिळते की नाही तुम्ही बरं? मग काय यायचं काय कारण आहे? काही काही मामा तर मग कंसासारखेच असतात. असं मातुल घराण्याचा सुद्धा संबंध भविष्यशास्त्रामध्ये सांगितला आहे. आणि म्हणून आपली आत्या किंवा काका, आपली सासरे सासू कोणी एकदा गेला असेल तर जावयाने हे जर त्यांना तीर्थयात्रा दिली, त्यांना थोडं समाधान दिलं तर ही बाधा सुद्धा कमी होती. काय असेल ती 7.5ची हो, काय असेल ग्रहाची कोणती महादशा हो, त्या शांत होतात. मातुल घरानं पितृघरानं कशासाठी लावलं? काका मामा हे कसे नाते काही वेगळं आहे काय? हे समजून घेतलं पाहिजे महाराज. यासाठी ज्ञानच पाहिजे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मेती विद्यते. म्हणून हा सागर उदित झालेला आहे विठ्ठलपंतांच्या आणि पोटी ज्ञानाचा स्वामींनी मातोश्रींच्या शरीर शांत झाल्यानंतर आणि कोळगंगेच्या तीरावर तपसाधनासाठी ज्यावेळेस गेले त्या तपश्चर्याच्या काळामध्ये आणि मग 4 धाम 12 ज्योतिर्लिंगाची यात्राचा उल्लेख मिळतो. ज्यांनी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर राहिले त्या लोकांचे संबंध साधून गरीब बिचारे शेतकरी मंडळी किंवा साधं व्यवहार अशी मंडळी त्यावेळेस 100 वर्षपूर्वीचा इतिहास किंवा 80-90 वर्षपूर्वीचा इतिहास. किती गरिबी, तीर्थयात्रेला जायचं म्हणजे किती अवघड काम, खर्चाचं काम. 6 रुपये 25 पैसे तिकीट होतं औरंगाबाद तो नाशिक 72-73 साली. तेवढे बाबाजींचं स्वतः बाबाजी अनुष्ठानला बसले दत्तपारायणचे आणि म्हणून बाबाजी दर्शनाला जावं म्हणून आम्ही औरंगाबादून बसलो, वैजापूरला उतरलो. रेल्वेनं अजूनही रेल्वेचं स्वप्न पडतात मला कधी कधी बसणार म्हणून. कधी कधी ध्यानात रेल्वेचं दृष्टांत काल तुम्हाला सांगितलं. आता ते वैजापूरपर्यंत, तिथून वैजापूरपासून पोलतापर्यंत पायी गेलो. 3 जण होता. असं एक लहान मुलगा होतो. मी थकलो. मग एका त्याला खांद्यावर घ्यायचं. एका मित्राचा मुलगा होता, मला पण यायचं म्हणून. चल कारलेकर म्हणून 8 नावाचा मुलगा होता. ते चल असं मुलगा एकाने घ्यायचा. तो वैजापूर ते बोलतांबा किती लांब आहे पायी मधून डाबळं खांबळं उरणगाव वगैरे वगैरे. आता ती बाबाजींचं मौन सुटलं. तो पोरगा म्हणे मला भूक लागली म्हणून थांब. प्रवचनात म्हणे मला भूक लागली. आता भूक लागली सांगायचं मला हे की हे जे वृश्चिक राशीची मंडळी आहे ही तत्ववादी मंडळी आहे, उदात्त विचारसरणीची मंडळी. आणि त्याला सांगितलं जा भंडारघरात जेवण ये. हे आमचे मुलाला पडते चिर पोळ्या आणि ते चांगलं जेवण भंडारघरात. ते जेवलं. त्याच्याबरोबर तो मित्रही जेवला. जनार्दन स्वामीचं मौन वगैरे सुटलं. परवा कसे आले
अशी भाविक मंडळी बसलेली होती. मी सांगायचं लक्ष की बाबाजी वैजापूरपासून पायी आलो. अरे पहा म्हणे लोक, हो माझे लेकर पहा कशी काय प्रेम आहे यांचं. आणि याला कसं काय आणलं? आणलं खांद्यावर, एकेकाने घ्यायचं. लहान मुलं होते. आता प्रवचनानंतर तो जेवायला गेलं. जेवले का? म्हणलं जेवलो बाबाजी. कुठं जेवले? म्हणजे भंडारघरात. कोणत्या भंडारघरात? संतोषगिरी महाराज. म्हणलं आता भंडारघर एकच नाही, 2 भंडारघर होत तिथं. काय मला हे सांगायचं जनार्दन स्वामीचा शब्द होता की तिथं बाबाजींना त्या मंदिराचं काशी विश्वनाथ याच्यात एक अक्षरही खोटं नाही. स्वतः जनार्दन स्वामीच्या मुखात तुम्हाला ऐकायला मिळेल की त्या लोकांनी सांगितलं बाबा हे काशी विश्वनाथ येते नाही, काशी विश्वेश्वर की या मंदिराचं जीर्णोद्धार करा. ते त्याची जे प्रमुख मंडळी होती, पुढारी मंडळी, आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये गोळा करून देऊ, मंदिर तुम्ही बांधा. आणि 7 मंदिराचा दगड तयार होता. बाबाजीने 6 वर्ष दगड काढले विरवळा. मी तर 7वीला असताना त्यांच्या बरोबर जातो. पण ठीक आहे, जीर्णोद्धार करायची तर प्रेरणा दिलेली आहे भगवान शंकरने मला, तर मग जातो. ते भूमिपूजन झालं. मी नव्हतं. आणि भूमिपूजन झाल्यानंतर ते एक जण उठला म्हणे, वा भूमिपूजन झालं म्हणे, आता पुढारीच लोक. जनार्दन स्वामीला आपलं अर्ध काम करून टाकलं. दुसरा एक पुढारी उठला, नाव गाव सगळं माहिती, पण सांगायचं काही कारण नाही. म्हणे माझ्या स्वप्नात जनार्दन स्वामी आले आणि त्यांनी फुकट मंदिर बांधून दिलं आपल्याला. काही समजतच नाही महाराज कुठं काय बोलावं, कुठं वा हे किती चांगलं महाराजांनी कीर्तन प्रवचन केलं. आणि यांना बोलायची हौस राहते म्हणून मी यांना आता आदरांजली वाहतो. आदरांजली कधी वाह, जिवंत आहे. आदरांजली भावांजली म्हण, आदरांजली म्हण, काय काही शब्द वापरतो, काही समजतच नाही. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. उदात्त विचारसरणी हे अनुराधा नक्षत्राचं फळ आहे. अश्विन महिना समृद्ध विचारसरणी समृद्ध असते. मग सांगितलं जनार्दन स्वामीनं, त्यांचं प्रवचन तर ऐकलं, तुमचं आता मी भाजीचं पान सुद्धा घेणार नाही, मंदिर बांधून देईल. जनार्दन स्वामींनी तिथलची भाजीचं पान सुद्धा घेतलं नाही. मग आम्हाला सांगितलं तुम्ही कोणत्या भंडारघरात जेवले? अरे तिथं नाही जेवायचं, आपलं भंडारघर तिकडे. म्हणलं कसं काय एवढं भंडारघर चांगलं झालं बाबा, पोळ्या आणि हे ते. म्हणजे आपलं भंडारघर सरकारी. किती उदात्त विचारसरणी महाराज, हे मला सांगायचं आहे की किती बारीक लक्ष. किती बांधिले शिवालये प्रभू स्थापून याले मुळे. किती बांधिले शिवालये प्रभू स्थापून याले मुळे. कैलासाचा राजा दैवत हृदय चंद्रमौळे. कैलासाचा राजा दैवत हृदय चंद्रमौळे. इतके लोक टाचा बोलायचे विठ्ठलपंतांना आणि ह्या 4 भावंडाला. पण निवृत्तीनाथ महाराज भगवान सदाशिवाचे अवतार असल्यामुळे ते प्रतिकार करायचे, पण माऊली नाही. जाऊ द्या, ते उच्चवर्णीय आहेत, धर्माचे अधिकारी आहेत, दादा जाऊ द्या. हे जे आहे कसे असो ते सही अपराध जनच सगळे अपराध सहन करण्याचं असं यथात्मवान दृढ निश्चय. अनपेक्षा सुचिरदक्षम उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्ता यो न रक्षितेन द्वेष्टेन शोचितेन कांक्षिते शुभाशुभ परित्यागे यो मद्भक्त. 12व्या दबात जेवढे काही लक्षणं होते महाराज तेवढे माऊलीच्या अंतःकरणात आणि वस्तीला असले मास म्हणा. आणि जनार्दन स्वामीच्या सर जीवनात तेवढे लक्षणं वस्तीला आले म्हणजे राहायला आले. वस्ती म्हणजे राहण्याला ठिकाण. गुरु माझी माऊली, गुरु माझी सावली. गुरु माझी माऊली, गुरु माझी सावली. आणि हे मुलांना शिक्षण द्यायला कोणी तयार नाही म्हणून विठ्ठलपंतांनी घरीच मुलांना शिकवलं.
आणि ज्याचे गुरुच महाराज आणि वडील म्हणलं काय प्रश्न आहे. वडील धैर्य देतात चांगल्या प्रकारचे. त्यांनी शिक्षण घेतलं पैठणला आणि अनेक प्रकार सगळ्या शास्त्राचं त्यावेळेचे, आणि संस्कृतीचे सर्व शास्त्र शिकवले तेच मुलांना शिकवले. आणि मुलं चुनचुनीत नवे नवे ईश्वरीच अवतार असल्यामुळं ग्रहण शक्ती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया जन अंतरला, उद्धाराया जन आले देवा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. सांगितलं की आई बाबा रडू नका, विषाद मानू नका. आणि मग आपण कसं असं करू, थोडा विषाद शांत होण्यासाठी आपण तीर्थयात्रा करू, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू. इथून ब्रह्मगिरी जवळ आहे, आपण ब्रह्मगिरीची परिक्रमा करू. ब्रह्मगिरी भावे ज्याला दक्षिणा घणे, काया कष्टे तव तव चरणे रुतकी घडे. तव तव पुण्य विशेष केले विषय अवघे त्यांचे झडे. केवळ तो शिवरूपी त्यांच्या पाया पडे. जय जय ब्रह्मकराल गिरियाला त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवास. त्यावेळेचं सृष्टी सौंदर्य कसं असेल महाराज. चांगलं सृष्टी सौंदर्य पाहिलं तर थोडंसं मनाला विरंगुळा वाटतो. आता नाही की लोक तो मोठमोठे लोक कुठं जाय, ते उटीला जाय, कुठं जाय, कुठं केरळमध्ये जाय, कुठं जाय, सांगावं वाटत नाही. लग्न झाल्यानंतर एज्युकेटेड मंडळी किंवा शिकलेली मंडळी बाहेर जातात. कशाला जातात सगळ्याला माहिती. लग्न झालं वाचलं म्हणून सांगायला काय हरकत नाही. शिवराम काय सांगू नको, तुम्ही चांगले आहेत, तुमचा काही प्रश्न नाही. पण कोणी एखादा ऐकलं झाला फरक तर चांगलं. ज्या घरामध्ये आपल्या वाडवडिलांचं अस्तित्व आहे, आजोबांजोबाचं अस्तित्व आहे, अशाच घरामध्ये पहिला संस्कार झाला पाहिजे. त्याच्यात त्यांचा वास असतो. मग त्या मुलाला ते घराण्याचे संस्कार म्हणतात. आणि तुम्ही अशा वाम ठिकाणी जाऊन किती लोक तिथे येऊन गेले, किती लोक त्या गादीवर झोपले, किती लोक त्या रूममध्ये झोपले, कोणी फाशी घेतली का काय तुम्हाला माहिती. मग तो अतृप्त आत्मा तिथं नसेल. आता ऐकलं की आता एक कोरोना चालू आहे, परदेशामध्ये एक 70 मजली हॉटेल, आई गेली, वडील गेले, पंडळी गेली, मुलं गेले, एकटंच राहिलं. किती उत्पन्न असेल त्या 100 मजली म्हणा, काय जेवढी असेल ते काय मजली, किती उत्पन्न असेल हॉटेलचं ते 5 तारकासारखं हॉटेल. आता कोणी एवढं सांभाळालं काय काय ते नाही आत्महत्या करून घेतली. हे असे विचार का सुचतात. हे हा प्रकार आहे. मी वाचलं म्हणून सांगतो की आपल्या घरामध्येच तो संस्कार व्हायला पाहिजे, आपल्या वाडवडिलांच्या. बाहेर ठिकाणी आणि मंडळी. म्हणून तीर्थयात्रेला गेल्यानंतर मनाचा विषाद. अरे तीर्थ त्यावेळेस कशी समृद्धी असेल, त्यावेळेस त्र्यंबकेश्वर कसं असेल. अरे बाबा 72 झाले, इतकं नंदनवन होतं महाराज. एकही घर असं साधे घर त्र्यंबकराजाचं मंदिरात काय नाही. संध्याकाळी आम्ही दर्शनाला जायचो, बाबाजीचं काम चालू असताना कुशावर्त स्नान करायचं, त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जायचं. संध्याकाळी काम संपल्यानंतर सकाळी लवकर उठून यायचं आश्रमातून, कुशावर्त स्नान घ्यायचं. पाणी कुठं होतं, दुसरं विहीर पण नव्हते, तिथं पाणी लागत नाही विहिरीला. उगाच थोडंफार लागलं बाबाजींच्या प्यायपुरतं पाणी नाही तर तिथं विहीर खाणं पाणी नाही लागत. 500 फूट बोर केलं आपण 3 15 मिनिट सुद्धा मोटर चालत नाही. सांगायचं तात्पर्य काय की ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू आपण, विषात जाईल. अरे वा, ज्ञाना कुठं मिळवलं तो एवढं ज्ञान कुठं मिळवलं. नामा म्हणे
प्रदक्षिणा त्याच्या म्हणताना कुठं मिळवलंच रे बाबा एवढं तो काय बोललं माझ्या मनातलं. विठ्ठलबांच्या मनातल्या ते तर मुळात त्यांना तर फिरस्तीच आवडायची, मला तीर्थयात्राच आवडायची. किती आमळ कोमळ असेल. 4-5 वर्षाच्या ज्ञानाला 5-6 वर्षाचं ज्ञान व्हावं. काय बोलला तुझ्या मुखातून देव बोलला रे बाबा. जनार्दन स्वामी बी लहान पोराच्या मुखातून देव बोलतो, बाळ मुखातून बाल मुखातून देव डोलतो, उंच पिकातून देव डोलतो, बाल मुखातून देव डोलतो, उंच पिकातून कधी ना घेऊन नांगण हाती पिकविले सर्व मातृमूर्ती. काया भाग्या भगवेशु धड संन्यासी नकाशे, शोधशी रामेश्वराने कुठे शोधशी काशी. तीर्थयात्रेनं असं मनाचा विषाद नाहीसा होतो, म्हणून तीर्थयात्रा करावी. पण सांगून ठेवतो की 40च्या आतच, 40 नंतर 40 वर्षापर्यंत शरीर आपल्याला सांभाळतं. फार गोड बोल सांगितलं संत गिरी महाराज, चांगलं वाचन करतायत. 40च्या नंतर याला काय म्हणतात शुद्ध मराठीमध्ये 40शी म्हणजे चष्मा. सगळेच इंद्रिय हळूहळू हळूहळू निवृत्त होतात. आता काय 65 वर्ष पाहिलं ना, ऐकलं ना, खाल्लं ना, मग झिजणारच ना शरीर. शरीर म्हणजे झिजणे, हे शरीर झिजणारच आहे. म्हणून 40-45च्या आतच काल नाही सांगितलं, तुमच्या लक्षात आलं नाही. एक आजीने सांगितलं, विचारलं की बाबा मला माळ घालायची. म्हणजे का बरं आजी? मग मला कुठं चावतात. म्हणजे कळत तुम्हाला याचा अर्थ काय खात होती, कळलं नाही. कारण हसल्याने त्या मला कळलं नाही असं वाटलं. तुम्हाला काही चावतं का आता? म्हणजे काय चावलं आतापर्यंत? अरे अरे देवा. भजन करा रे कडक्याचे कडक्याचे, भरोसा नाही या मडक्याचे. भजन करा रे कडक्याचे कडक्याचे, भरोसा नाही या मडक्याचे. 4 भावंडाला घेऊन आणि ऊन रखरखत ऊन. मुक्ताईने सांगितलं माझे पाय पोळतायत. काय गरिबी महाराज. अगं असं काय करते, पानं बांधा पायाला. निवृत्तीने सांगितलं ठीक आहे माझ्या खांद्यावर बस. आणि निवृत्तीनाथ महाराज सांगितलं बाबा कशा करते एवढा कटाटो. तिथं अद्वैत तत्वज्ञानी ना भगवान शंकर, कशासाठी करताय? शांत राहा. ज्ञानानं सांगितलं ना परिक्रमा करायची, मग करायची. बरं चला तुम्ही म्हणता असला तर मी पृथ्वी प्रदक्षिणा करायला तयार आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात दृढ निश्चय. वृश्चिक रास सांगितलं निवृत्तीनाथ, वृश्चिक रास. ठीक आहे. वडील म्हणतात ना ज्ञानानं म्हणतो ना प्रदक्षिणा करायची, आणि तुम्ही म्हणताना तुमच्यासाठी पृथ्वी प्रदक्षिणा सुद्धा करेल. ताबडतोब विषाद नाहीसा होत. बाबाजी लहान मुलाचे देव त्या बाळमुखातून बोलतो. अशाच प्रकारचं दृढ निश्चय ही मंडळी असते. म्हणून परिक्रमा काय त्रास. 27 किलोमीटरची परिक्रमा आहे. तर आता त्यावेळेस कशी असते 750 वर्षापूर्वी. आता तर रस्ता झाला. बाबाजी होते त्यावेळेस इतकी कठीण होतं की पायाला खडे असतात काय. बरं ते अनवाणी करायची असते म्हणतात. पायाला खडे तेवढं पुण्य आता आरतीत सुद्धा आहे ना. ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडे, तैते काया कष्टे नव नव चरणी रुतती खडे. तव तव पुण्य विशेष केले विश्वेश अवघे त्यांचे झडे. केवळ शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे.
नामदेव महाराजांनी वर्णन केलंय की दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी, कुशावर्ता करता स्नान त्याचे कैलासी राहण, आणि नाम म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. मनाचा विषाद पुण्य संचय वाढल्यानंतर जातो. हे माऊलीला गम्य कधी कळलं? 4-5 वर्षाचे असतानाच, म्हणजे उपजतच ज्ञानी. माऊलीचं वर्णन असं आहे की ते अनेक प्रकारच्या संतांनी, नामदेव महाराजांनी, जनाबाईंनी, तुकाराम महाराजांनी वगैरे की उपजतच ज्ञानी. जनार्दन स्वामींना विचारलं ज्यावेळेस गुलाबबाबा आले त्र्यंबकेश्वरला, तर ते सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजायला लागले. तर आम्ही शिकलेलो. बाबा हे कसं काही शिकले नाही, काही नाही. आणि हे सगळे तबला, पेटी, ते बँडचे सर्व ती काळी पिपाणीसारखं ते सगळं वाजायला लागले. कसं काय शिकल्याशिवाय? एवढी मूर्ती गुलाबबाबा. बाबाजीने सांगितलं बाबा हे पूर्वी शिकले. मग पूर्वी कधी शिकले बाबाजी? अरे हे पुनर्जन्म अगोदरच शिकलेले असतात. जन्म हे मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शने. किंवा आता हे मुळातच अवतारीच होते महाराज, आणि म्हणून प्रदक्षिणा सुरू झाली. खूप त्रास त्यावेळेस. अरे आता बाबाजींच्या वेळेस सुद्धा एक ब्राह्मण दररोज ब्रह्मगिरीची परिक्रमा करायचा. म्हातारा झाला बाबा, वृद्ध झाला. बरं ते ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा श्रावण महिन्यात खूप अवघड. पाऊस पडतोय, नदीला पूर येते, अनेक प्रकारचे नाले वगैरे पाहिले तर. आणि वृद्ध अवस्था काठी टेकीत ते प्रदक्षिणा करायला पडला तो. आणि त्याने सांगितलं की त्र्यंबक राजा आता माझ्याकडून परिक्रमा नाही होणार बाबा. कारण काय आहे की ब्रह्मगिरी ही प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप आहे. तुम्ही जर पावसाळ्यात गेला तर अशा धारा, सप्तधारासारखं धारांना दिसतं. असे ते डोक्यावर जसं भगवान शंकराची गंगा आहे तशी त्या अनेक प्रकारच्या धारा ब्रह्मगिरीहून खाली पडताना दूध. शंकर तेरी जटानी बहती है गंगाधारा, शंकर तेरी जटानी बहती है गंगाधारा. म्हणून ब्रह्मगिरी असं म्हटलं जातं त्र्यंबक महत्वामध्ये की तो भगवान शंकराचं ते स्वरूप आहे. आणि अशा भगवान शंकराच्या स्वरूपाला परिक्रमा करणं नामदेव महाराजाचा अभंगाप्रमाणे निश्चित दृष्टी पडली. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. अशा प्रकारचं त्र्यंबक महात्म्य आणि परिक्रमाचं महात्म्य. पुढचा भाग पाहू नंतर. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सुख करता दुःख हरता